सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि हा निर्णय म्हणजे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याचा निर्णय आलेला आहे। आणि या संदर्भातच बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर मुंबईच्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, मागील अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत। महापालिकेच्या प्रशासक नेमलेला आहे। प्रशासकाच्या माध्यमातून एकंदरीत जो कारभार आहे तो महापालिकेचा आखला जातो आहे। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सक्त निकाल दिलेला आहे की निर्णय दिलेला आहे की 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या। तुम्ही कसं पाहता या सगळीकडे? सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णय हा राज्य सरकारला दिलेला आहे, महाराष्ट्र राज्य सरकारला। आता महाराष्ट्राचं राज्य सरकार कशा पद्धतीने प्रोग्राम करून सुप्रीम कोर्टाला पुन्हा कळवत आहे, त्याच्यामध्ये OBC येणार का, म्हणजे घ्यायचं कसं, त्याच्यामध्ये आरक्षण होणार का, परत त्याच्यामध्ये डिमार्केशन होणार का, ह्या सगळ्या बाबी कशा महाराष्ट्र राज्य सरकार करत आहे। कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तर ते मला वाटतं मान्य करणं गरजेचं आहे। आणि 4 महिन्याचा जो शेवटचा टप्पा आहे त्याला लागून असलेले 2 वीक्स त्यामध्ये कदाचित ते निवडणूक घेऊ शकतात आणि घेतील। खरं तर शिवसेना म्हणजे आता नाव बदललेलं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आणि महापालिकेचं नातं फार अगोदरपासून आहे। अनेक वर्ष महापालिकेमध्ये महापौर तुमचा आहे। मात्र असं वाटतंय, असं दिसतंय आता की सध्या ठेवीसुद्धा आता वापरल्या जातं, याबाबत तुमचं म्हणणं? मुंबईकर फार सतर्क आहे। 91,000 कोटीच्या ठेवी ह्या अनेक कोटींनी खाली आणून त्याचे काय वाट लागले ते मुंबईकरांना कळलेली आहे। आणि मुंबईकरांवर पाण्याचे बिल वाढवलेलं आहे, BSTचं बिल वाढतं आहे, इलेक्ट्रिसिटीचं वाढतं आहे, असेसमेंट वाढतं आहे, सगळ्या गोष्टींनी फुगवटा झाला आहे आणि मुंबईकर या गोष्टींनी हैराण झाला आहे। गेल्या 25 वर्षात कुठेही हे आम्ही वाढवले नव्हते। BSTच्या भाडेवाढसुद्धा झालेली आहे, तिकीट आहे ते वाढवणार आहे, त्याची भाडेवाढ ही कधीही लागू होणार आहे। त्यामुळे एकीकडे जो BSTचा तुमच्याच काळातलं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते BSTचं तिकीट होतं ते कमी केलं होतं, मात्र ते आता वाढवलं जाणार। आम्ही अनेक मुंबईकरांच्या हिताचे निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतले। मुंबईला कुठेही ती झळ लागू नयेचे प्रयत्न अगदी काटोकाट केले, परंतु गेल्या 4 वर्षात नगरसेवक नसल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे प्रशासकाला कोणाचे आदेश येतात आणि काय चाललं हे सांगायची गरज नाही। त्यामुळे मुंबई ही बजबज पुरी होऊ नये असं आत्ता मुंबईकरांना वाटतंय। आणि मुंबईकर, कारण 10 आमदार इथे मुंबईचे निवडून आले आहेत, तर मुंबईकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहतील। शेवटचा प्रश्न, उद्या संपूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिल घेतली जाणार आहे। भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती नागरी सुरक्षा दलाची पत्रकार परिषदसुद्धा आहे, त्या संदर्भात मार्गदर्शनसुद्धा होणार आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता माध्यमांशी संवाद साधत असताना म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असेल किंवा निवेदन असेल हे दिलं जाणार आहे। लाडक्या बहिणीसंदर्भात जाणून घ्यायला आवडेल की लाडक्या बहिणींचा विषय काय? मुळे फक्त लाडकी बहीण नाही आहे, याच्यामध्ये सगळे विषय आले जे सतत सगळ्या गोष्टी महिलांवरच आदळल्या जातात। पहिलं महिलांना 1,500 देणार, निवडणूक जिंकल्याबरोबर 100 दिवसात 2100 देणार, आता 500 पर्यंत आलं आहे। स्वतः न्यायमंत्री संजय शिरसाट सांगतायत 2100 तर लांबच राहिलं, ते तर देऊच शकत नाही, पण 1500 पण देणं महाकठीण आहे। इतकी राज्याच्या आर्थिक स्थिती बिघडलेली आहे, व्हेंटिलेटरवर राज्याची आर्थिक स्थिती गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, शिरसाटांचं। त्यामुळे त्यांच्यातलेच जर मंत्री महोदय म्हणत असतील तर ज्या आमच्या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या महिलांनी भरघोस मतं देऊन त्यांची तुम्ही फसवणूकच केली आहे। आणि नुसतं लाडक्या बहिणीचंच नाही, सिलेंडर मिळत नाही आहेत, ज्या योजना होत्या त्या कुठल्याही कार्यवंतीत आत्ता तरी नाही आहेत, कारण सगळा पैसा तिकडे वळवला। काही मंत्र्यांनाच माहिती नाही त्यांच्या खात्यातले 400 कोटी कुठे वळवले जात आहेत, ते नाराज आहेत। त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरक्षितेच्या दृष्टीने, आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने महिलाच सफर होत आहेत। आणि म्हणून आम्ही उद्या जाणार, आम्ही देशप्रेमी आहोत, आम्ही माननीय पंतप्रधान जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत। आणि आमचे सगळी महिला
हे आम्ही ह्या सगळ्या देशप्रेमी असल्यामुळे पाकिस्तानचा निषेध करून आम्ही बरोबर आहोत. निश्चितच. तर आपण पाहतो की उद्या जरी मॉकड्रिल असलं तरी आमचा पाठिंबा या मॉकड्रिलला असणारच आहे. याशिवाय आम्ही निवेदन हे अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना आणि नंतर या सगळ्या सरकारला, जे केंद्र सरकारकडून जे उद्या मॉकड्रिल होणार आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बातचीत केलेल्या किशोरी पेडणेकर यांनी. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.